आज आपण एक अत्यंत चविष्ट आणि सोपा नाश्ता कसा बनवायचा ते पाहणार आहोत। ब्रेड बॉल्स हे बनवायला अगदी सोपे आहेत आणि तुम्ही ते कधीही खाण्यासाठी बनवू शकता। आजची रेसिपी तुमच्या घरातील एखादा कार्यक्रम किंवा पार्टी अतिशय रंगतदार बनवू शकते, त्यामुळे आजची रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। रेसिपीला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट करते, माझ्या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि शेजारीच बेल आयकॉनचं बटन असेल तर तेही प्रेस करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। बऱ्याचदा आपल्याकडे ब्रेड आणल्यानंतर ते शिल्लक तसेच राहतात किंवा ब्रेडच्या कढाई आपण काही रेसिपी करण्यासाठी काढून टाकतो आणि त्या कढाई तशाच राहतात। त्यामुळे या कडांचा किंवा राहिलेल्या ब्रेडचा कसा उपयोग करायचा त्यासाठीच आजची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर इथे मी ब्रेड्स काही घेतलेले आहेत किंवा जर तुमच्याकडे काही ब्रेडच्या कडा अशा काढलेल्या असतील तर त्याही चालतील आजच्या रेसिपीसाठी। आता आपल्याला आजच्या रेसिपीसाठी हे ब्रेड्स व्यवस्थित मिक्सरमध्ये त्याचा बारीक चुरा करून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे मी हँड मिक्सरमध्ये कांदा, हिरवी मिरची आणि लसूण असं बारीक करून घेणार आहे। त्यामुळे आपल्याला आजचे ब्रेड्स बॉल्स अतिशय चविष्ट लागणार आहेत। आता इथे मी ब्रेडचा व्यवस्थित असा चुरा करून घेतलेला आहे। तुमच्याकडे त्या ब्रेडच्या कडा असतील तर त्याही तुम्ही इथे असा चुरा करून घेऊ शकता। त्यानंतर आपल्याला हे जवळजवळ 10 मिनिट असंच पसरवून ठेवायचं आहे। आता त्यामध्ये तुम्ही हवं तर काही तुमच्याकडे भाज्या असतील, गाजर किंवा कोबी असंही किसून यामध्ये टाकू शकता। मी फक्त कांदा, हिरवी मिरची आणि लसूण हँड मिक्सरमध्ये बारीक केलं होतं ते यामध्ये मी मिक्स करणार आहे। जर गाजर किंवा काकडी वगैरे असे काही तुमच्याकडे भाज्या असतील त्याही तुम्ही किसून टाकू शकता। फक्त आपल्याला ते किसून घ्यायचं आहे की जेणेकरून आपले ब्रेड बॉल्स व्यवस्थित आपल्याला त्याला शेप देता येईल, म्हणून अशा प्रकारे मी कांदा आणि हिरवी मिरची लसूणसुद्धा व्यवस्थित बारीक करून घेतलेला आहे। बऱ्याचदा आपल्याकडे घरात काही कार्यक्रम असतो आणि पार्टी असते किंवा राहिलेल्या ब्रेडचं काय करायचं तर असा प्रश्न उभा राहतो, त्यावेळेस ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता। अतिशय कमी वेळात होणारी आणि कमी साहित्यांमध्ये होणारी रेसिपी आहे, त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। इथे मी यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे बारीक चिरून। चवीलाही अतिशय कुरकुरीत आणि चविष्ट लागते, त्यामुळे घरातील सर्व व्यक्तींना आवडणारी अशी आहे। आता इथे मी चवीपुरतं थोडंसं मीठ यामध्ये टाकणार आहे। हिरवी मिरची जर कोणाला आवडत नसेल तर तुम्ही लाल तिखटही यामध्ये टाकू शकता। मग फक्त कांदा आणि लसूण फक्त तुम्ही यामध्ये हँड मिक्सरमध्ये बारीक करून टाकायचं आहे। त्यानंतर मी थोडंसं रवा टाकणार आहे की जेणेकरून आपले ब्रेड बॉल्स व्यवस्थित असे कुरकुरीत होतील, त्याने थोडंसं क्रिस्पीपणा येतो। त्यानंतर थोडंसं बेसन पीठ टाकणार आहे बाइंडिंगसाठी। हे थोडंच प्रमाणात आपल्याला टाकायचं आहे। रवा आणि बेसन पीठ दोन्ही सारख्या प्रमाणात आपण टाकणार आहोत। आता त्यानंतर यामध्ये मी थोडंसं माझ्याकडे चीज होतं म्हणून मी चीज थोडंसं असं किसून टाकणार आहे की जेणेकरून बॉल्स अतिशय छान असे त्याला चव येईल। आणि लहान मुलांना तर चीज अतिशय आवडतं। चीज हे ऑप्शनल आहे, चीज नसतील तरी आपले ब्रेड बॉल्स अतिशय छान होतात आणि भाज्याही असतात त्यामुळे अतिशय पौष्टिक होतात। इथे मी भाज्या यामध्ये मिक्स केलेल्या नाही आहे, पण तुम्ही भाज्याही यामध्ये किसून टाकू शकता। आता आपलं चीज वगैरे सगळं किसून झालेलं आहे आणि सगळं साहित्यही टाकून झालेलं आहे, त्यामुळे आता हे व्यवस्थित सगळं आधी मिक्स करायचं आहे। यामध्ये आपण पाण्याचा वापर करणार नाही आहे, कारण मी कांदा वगैरे सगळं बारीक चिरून टाकलेलं आहे आणि चीजही टाकलेलं आहे, यामुळे त्याला ऑलरेडी मॉइश्चर प्राप्त झालेलं आहे। आणि आपल्याला हे अतिशय असं सगळं व्यवस्थित मिक्स करून त्याचे बॉल्स बनवायचे आहे। आधी त्याचा सगळा गोळा करून घ्यायचा आहे। गोळा होतो की नाही ते आपल्याला असं हाताने मिक्स करताच कळतं, कारण आपण जेव्हा ते सगळं साहित्य असं मिक्स करतो तेव्हा त्याचा गोळा आपल्याला होईपर्यंत हे बघा तुम्ही आता इथे बघू शकता बाइंडिंग त्याचं व्यवस्थित होतं आहे, म्हणजेच आपले बॉल्स होऊ शकतात। अशा प्रकारे मी त्याचं गोळा करून घेतला असं घट्ट
पाण्याचा अजिबातही वापर केलेला नाही आहे मी इथे. आता ह्याच पिठाचे आपल्याला असे छोटे छोटे बॉल्स बनवायचे आहेत. तुम्ही हवं तर अशा कोणत्याही शेपमध्ये बॉल्स बनवून त्याला थोडंसं पसरट आकारही देऊ शकता. इथे मी बॉल्सच बनवून घेतलेले आहेत. अशा प्रकारे आपल्याला बॉल्स बनवून घ्यायचे आहेत त्या पिठाचे. इथे माझे सर्व बॉल्स बनवून रेडी झालेले आहेत आणि एकीकडे मी कढईमध्ये तेलही तापायला ठेवलेलं होतं. तेल व्यवस्थित आपल्याला तापवू द्यायचं आहे आणि मग नंतर मीडियम फ्लेमवर आपल्याला आपले जे बॉल्स रेडी केले होते ते तळण्यासाठी टाकायचे आहेत. जास्त बॉल एकाच वेळेस आपल्याला तळण्यासाठी टाकायचे नाही आहे, कारण ते व्यवस्थित आतमध्ये तळले गेले पाहिजे. यासाठी अगदी थोडं अंतरावर ते आपले जे बॉल्स आहेत ते व्यवस्थित कढईमध्ये सोडायचे आहेत आणि नंतर आधी तेल तापल्यानंतर कमी फ्लेम करून मग हे चमच्याने एकसारखे हलवायचे आहे की जेणेकरून ते सगळ्या बाजूने व्यवस्थित तळले जातील आणि सोनेरी रंगाचे होईपर्यंत आपल्याला हे तळायचे आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि आपल्याला बऱ्याचदा तळलेले पदार्थ खाण्याची इच्छा होते. त्यामुळे ही अतिशय चविष्ट आणि कुरकुरीत रेसिपी तयार करून तुम्ही या पावसाळ्याचा आनंद घेऊ शकता. इथे मी ब्रेड बॉल्स चमच्याच्या साहाय्याने एकसारखे हलवल्यामुळे ते व्यवस्थित सगळ्या बाजूने तळले जात आहे. अशाच प्रकारे आपल्याला सर्व ब्रेड बॉल्स असेच तळून घ्यायचे आहेत मीडियम फ्लेमवर. इथे बघू शकता तुम्ही किती छान कलर आलेला आहे त्या ब्रेड बॉल्सला. आता आपले ब्रेड बॉल्स तळून रेडी आहेत. हे ब्रेड बॉल्स तळून झाल्यानंतर मी इतरही ब्रेड बॉल्स अशाच पद्धतीने तळून घेतलेले आहेत आणि सर्व ब्रेड बॉल्स तळून झाल्यानंतर एका टिश्यू पेपरवर थोडा वेळ ठेवले होते की जेणेकरून त्याचं अतिरिक्त तेल त्यामध्ये शोषले जाईल. त्यानंतर मी अशा सर्विंग प्लेटमध्ये सर्व ब्रेड बॉल्स काढून घेतले आणि त्यासोबत शेजवान चटणी सर्व केलेली आहे. इथे बघू शकता तुम्ही किती छान दिसतंय ते. चवीला अतिशय कुरकुरीत आणि स्वादिष्ट होतात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.